Hey, hello everyone. I am Nikhil and for our Sharda Commerce Academy SY BCom class. तर मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं आपल्या भारताचे स्टेट आपल्या भारताचे ज्या बॉर्डर्स आहेत त्या लँड बॉर्डर्स भारत 7 देशांशी शेअर करतो आणि त्या बॉर्डर्सला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक होती बचपन MBA. ती उतरत्या क्रमानुसार आपण भारताचे बॉर्डर्स शेअर करण्याची ट्रिक होती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट त्याचा पार्ट आपण पाहणार आहोत. भारताचे आपले जे स्टेट आहेत 28 स्टेट ते एका गोष्टीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत, कारण ते तुम्हाला लॉंग टाइम लक्षात राहावं. तर मित्रांनो, चला आपण पाहू. पण पहिल्यांदा कोणताही नकाशा लक्षात ठेवण्यासाठी तो पहिल्यांदा एक ॲक्युरेट पद्धतीने तुम्ही ऑब्झर्व केला पाहिजे, कारण मी पुढे तुम्हाला फक्त प्रश्न विचारणार आहे आणि हा ऑब्झर्व केलेला नकाशा तुम्हाला किती लक्षात राहतोय त्याच्यावरनं तुमची ग्रोथ ही समजणार आहे. तर चला तर पाहू. आपण रॅपिडली आपल्या भारताचे स्टेट पाहू. तर सगळ्यात पहिलं आपलं स्टेट आहे ही पी फॉर पंजाब. सेकंड आपला आहे हिमाचल प्रदेश. थर्ड आपला आहे उत्तराखंड. त्याचबरोबर आपलं हरियाणा झालं, राजस्थान झालं, UP म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, वेस्ट बेंगॉल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, त्याचबरोबर ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू. ही रॅपिडली 28 नावं सांगून झाली, पण असं रॅपिडली तुम्ही बोलला किंवा पाठ केलं तर ती लॉंग टाइम पर्यंत लक्षात राहणार नाही. तर ती लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक अशी गोष्ट असेल तर ती लॉंग टाइम तुम्हाला लक्षात राहणार. त्या गोष्ट मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यात सांगतो आता मी. तर आपलं हे युनिक काहीतरी क्रिएटिव्ह पार्ट आहे, ज्याच्याकडून तुम्हाला लॉंग टाइम पर्यंत ही स्टेट भारताचे जे स्टेट आहे ते लक्षात राहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इमेज दिसते आपल्याला ही एक फ्लावरची. फ्लावर म्हणजे काय? फुल. फुल फॉर पी फॉर पी फॉर पी फॉर पंजाब. तर ही तर फर्स्टली आपला आहे पी फॉर पंजाब, H फॉर हिमाचल प्रदेश किंवा हरियाणा पण, आणि U फॉर उत्तर प्रदेश. ओके. तुम्ही हरियाणा ह्यावरनं पण लक्षात ठेवू शकता की ह्या फुलाची जे काय आहे कांडे आहे किंवा देठ आहे तो हिरवा आहे, त्यावरनं हरियाणा असू शकतो. त्याचप्रमाणे उत्तराखंडच्या शेजारी हत्तीसारखा जो स्टेट आहे दिसतोय तुम्हाला, हत्ती किंवा एक रायनोसॉरस म्हणजे गेंडा, त्या टाईपचा एक राज्य आहे, त्याला आपण काय म्हणतो? उत्तराखंडच्या शेजारी उत्तर प्रदेश. काय? उत्तर प्रदेश. युपी. ओके. युपीचाच भाऊ कोण? बिहार. UP बिहार. तर युपीच्या शेजारी कोण आहे? बिहार. ओके. बिहार. लक्षात राहते. तर त्याच्या ह्या अख्ख्या ह्याच्यामध्ये सगळ्यात युनिक गोष्ट आहे आपला डायनोसॉर. काय? डायनोसॉर. ओके. डायनोसॉर वरनं आपण 3 ते 4 स्टेट लक्षात ठेवू शकतो, त्यामुळे हा डायनोसॉर घेतलाय. ह्या डायनोसॉरची गोष्ट होती की तो भारतातल्या लोकांना भारताची लोक त्याला एवढी आवडली की त्याला वाटलं की ह्यांना त्रास द्यायला नको, त्यामुळे तो निघून चाललेला. काय चाललेला? डायनोसॉर गुजर रहा था इधर से, तो उसका जो फेस क्या हो गया? गुजरात. क्या हो गया? गुजरात. तर त्याचं तोंड झालं गुजरात. ओके. गुजरात वरनं आपण गांधीजींचा देश आहे, गांधीजींचं राज्य आहे, त्यामध्ये आपण डायनोसॉरचा मिड. काय? मध्य. काय? डायनोसॉरचा मध्य म्हणजे मध्य प्रदेश. बघा, MP, UP आणि बिहार. ओके. हे असे स्टेट आहे 101. ओके. तर त्याचा तो गुजर रहा था, इधर से गुजर रहा था, गुजरात से. ओके. तो मध्य में उसका क्या आ गया? मध्य प्रदेश. बरोबर आहे. तर भारतातील लोकांनी पण त्याला पाहुणचारासाठी थांबून ठेवला, आणि इतका असा थांबून ठेवला की त्याला झाडांमध्ये त्याचं शेपूट अडकून ठेवलं. कशामध्ये? झाडांमध्ये. तर झाडांमध्ये त्याचं शेपूट अडकलंय, त्याच्यावरनं काय? झारखंड. ओके. हे आपलं एक स्टेट आहे झारखंड. त्यानंतर ना त्यांनी विचार केला, हे आपल्याला जाऊन देत नाही ना, आपल्या ताकद आहे. त्याचा पाय आहे ना एवढा, हा पाय तो 36 किलोचा पाय आहे, एवढी ताकद आहे त्या पायामध्ये. तर तो म्हणला मी ताकद लावणार आणि जाणारच इथनं निघून. तर 36 वरनं काय? छत्तीसगड. ओके. छत्तीसगड. पण भारतातील लोकांनी काय केलं, त्याच्या पायाची ताकद कमी होण्यासाठी त्याचा पाय ठेवला तेलामध्ये. कशामध्ये? तेलामध्ये. बरोबर आहे. त्याची ताकद कमी झाली पायाची, मग म्हणून हे स्टेट काय? तेलंगणा. टी फॉर तेलंगणा. ओके. तर त्याने अजूक विचार केला, त्याने अजूक डोकं चालवलं. तो म्हणला मला पळून जाऊन देत नाही,
असं पायाने जाऊन देत नाही, तर मी कशाने जाणार, उडत जाणार. डायनोसॉर उडतात पण, राईट, आय राईट. तर त्यांनी विचार केला की आता उडायचं आणि निघून जायचं इथं. तर त्यांनी उडण्यासाठी प्रयत्न केला, पण आपल्या भारतातला हा जो स्टेट आहे त्यांनी त्याला ओढून धरलं. काय केलं, ओढून धरलं. ह्याच्यावरनं काय झालं, ओडिसा. काय झालं, ओडिसा, बरोबर. त्याचप्रमाणे आपला हा काय, महाराष्ट्र, आपला देश, आपला राष्ट्र, आपलं राज्य हा इतकं महान आहे की त्यांनी असं डायनोसॉरला वरती पकडून धरलंय, बरोबर आहे. डायनोसॉरला कोणीतरी आपण पकडून धरलंय, तो किती महान राष्ट्र असेल, त्यामुळे तो कोण, महाराष्ट्र. तर इथं डायनोसॉरची स्टोरी संपली. त्यानंतर ना ही स्टोरी येते एक विना. आपण जी ह्याच्यात भजन कीर्तन किंवा गिटार टाईप मध्ये जी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतं त्याला म्हणतात विना. तर विना वरनं ह्याचं स्टेट नाहीये, तर स्टेट ती विना कोण वाजवत होतं, एक आंधळा व्यक्ती वाजवत होता. अंध व्यक्ती काय वाजवत होता, अंध व्यक्ती विना वाजवत होता. आणि इतकी चांगली वाजवत होता की पुढच्या लोकांना काय वाटलं, ह्यो नाटक करतोय, ह्यो ऍक्च्युअली वाजवत नाही पण ह्यो नाटक करतोय. म्हणून ह्यांचं नाव काय पडलं, कर्नाटक. काय पडलं, कर्नाटक, बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा आंधळा व्यक्ती होता ना, अंध होता. अंधवरनं काय, आंध्र प्रदेश. काय, आंध्र प्रदेश. ओके. आणि ऍट द लास्ट साऊथ साइडला हे तुम्हाला केरला, कारल दिसते. ओके. कारलवरनं काय आहे, केरला, आय एम राईट. आणि सगळ्यात आपला साऊथचा स्टेट आहे तमिळनाडू. ओके, तमिळनाडू. तर त्यावरनं पण आपला ह्या अख्ख्या रिजन मध्ये एक स्टेट असा विसरूनच जातो, जो दिसूनच येत नाही. ओके. बरेचशी पोरं तिथे ट्रिपला जातात पण ते इथं दिसूनच येत नाही. तो आहे गोवा. काय, गोवा. गोवा, त्याचं स्पेलिंग एवढं छोटे म्हणून तो पण तेवढाच छोटा आहे. ओके. त्यानंतर ना आपला लास्ट स्टेट हिज पूर्व साईडला आपले स्टेट राहिले, त्यापैकी हा आपला वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल आपला तो ईस्ट साईडला आहे, बरोबर आहे. भारताच्या कोणत्या बाजूला आहे, ईस्ट साईडला. ज्या साईडनी सूर्य उगवतोय त्या साईडला, ईस्ट साईडला आहे. पण वेस्ट बेंगॉल का, कारण की हा ऍक्च्युअल रिजन होता बांगलादेशचा. ओके. हा बांगलादेश इथं आपला, आपण जी बॉर्डर्स पाहिल्या, भारताच्या बॉर्डर्स पाहिल्या, त्यामध्ये हा बांगलादेशचा इथं आपण कन्सिडर केली. बचपन MBA मधला फर्स्ट जो पॉइंट होता बचपनचा, बांगलादेश, तो बांगलादेशच्या वेस्ट बाजूला आहे, म्हणून वेस्ट बेंगॉल. बांगलादेशच्या कोणत्या बाजूला आहे, वेस्ट बाजूला. त्यानंतर ना ही सगळ्यात कमी पॉप्युलेटेड असलेला राज्य म्हणजे काय, सिक्कीम. असा सिक्क्यासारखा दिसतो, 1 रुपयाचा कॉइन, 2 रुपयाचा कॉइन, असं म्हणजे बारक्या सिक्क्यासारखा दिसतो, म्हणून काय, सिक्कीम. हा, सिक्कीम. आता आपले हे ज्याला म्हणलं जातं 7 सिस्टर, म्हणजे आपल्या भारताच्या राज्यांपैकी 7 बहिणी, 7 सिस्टर. ह्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, कारण की काय, सेम नावाच्या सारखी 3-4 राज्य एकाच ठिकाणी आहेत आणि खूप छोटी छोटी राज्य आहे. पण त्याला कन्फ्युज होऊन द्यायचं नाही, की ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं. तिथं आपल्याला एक पर्सन उभा दिसतोय, जो की त्यांनी हात वरती केलाय, कुठं, आकाशाकडं, आसामकडं, आसमानकडं. त्यामुळं त्याचं जे हात काय आहे, हे जे हात आहे ते आसाम. काय, स्टेट काय, आसाम. त्याचप्रमाणे त्यांनी आसामकडे हात केला आणि तो इतका वरती गेला, इतका वरती गेला त्याचा हात, की त्याच्या खाली ढग होते. तिथं काय होते, त्याचे ढग होते. आणि त्याच्या पण खाली काय होते, ढगाच्या पण खाली एक हे ढग झाले. आणि ढगाच्या खाली काय झालं, ट्री झालं, म्हणजे झाड, बरोबर ना. वरती आसमान असणार, मध्ये ढग असणार, आणि त्याच्या खाली काय असणार, झाड. तर आसामवरनं आसमानवरनं आसाम, ढगवरनं मेघ, मेघवरनं मेघालय, झाडवरनं ट्री, आणि ट्रीवरनं त्रिपुरा, बरोबर आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा. काय, आसाम, मेघालय, त्रिपुरा. त्याचप्रमाणे त्यांनी ह्या पायामध्ये काय घातल्यात, सॉक्स घातल्यात, दिसतात ब्लू ब्लू वाले सॉक्स. तर ते सॉक्स आहे मोजे, बरोबर का. मोजेवरनं मेजोरम. ओके. आणि त्याच्या ह्या खिशात जे आहे ना, लय पैसा आहे, रुपयेचे. काय, लय पैसा आहे, मनी आहे, मनीवरनं काय, मणिपूर. आणि त्याच्या ह्या मनीच्या सुरक्षेसाठी त्यांनी नाग ठेवल्यात तिथं. काय ठेवल्यात, नागवरनं काय, आपले नागालँड. ओके. आणि आपला आता सगळ्यात शेवटचा जो स्टेट राहिलाय, तो स्टेट आहे आपला अरुणाचल प्रदेश. ओके.
अरुणाचल प्रदेशचं जे नेम पडले त्याचा अरुणाचल प्रदेश, त्याची फोड काय होती, अरुण आचल प्रदेश. ओके, अरुणाचल प्रदेश म्हणजे अरुण आचल प्रदेश. अरुण म्हणजे काय, सूर्य. आचल म्हणजे काय, उगवणे. आणि प्रदेश म्हणजे काय, स्थान. ज्या ठिकाणी सर्वप्रथम सूर्य उगवतो भारतात त्याला म्हणतात अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो, ह्या स्टेट पैकी तुम्हाला काही क्वेश्चन मी विचारतो, जे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये त्याचे उत्तर द्यायचे. आपण डायनोसॉरच्या ज्या डायग्राम मध्ये किती स्टेट कव्हर केले त्यापैकी आणि आपले 7 सिस्टर मध्ये सिक्वेन्स वाईज तुम्ही ही सांगायचे स्टेट सांगायचे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भारताचे जे युनियन टेरिटरीज आहेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे त्याची आपण जे त्याचं पण असं एक ट्रिकच्या माध्यमातून आणि नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा. ह्या व्हिडिओला तुम्हाला जर का नॉलेज, खूप चांगलं नॉलेज भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच चॅनल सोबत राहा. थँक्यू सो मच.